विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.3 जो समरूपतेच्या कसोट्यांवर आधारित आहे त्यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिलं उदाहरण पहा, ज्यामध्ये कोन ABC माप 75 अंश असून कोन EDCचं माप देखील 75 अंश आहे. प्रश्न असा आहे की आकृतीतील त्रिकोण समरूप आहेत का? म्हणजे त्रिकोण ABC व त्रिकोण EDC हे समरूप आहेत का आपल्याला ओळखायचं आहे. असल्यास समरूपतेच्या कोणत्या कसोटीप्रमाणे आणि ती कसोटी लिहा. कोणत्या कसोटीनुसार समरूप होतात ते. त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा. म्हणजे आपल्याला शिरोबिंदूंची संगती देखील लिहायची आहे की ज्या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. मग सर्वप्रथम उदाहरणात दिलेल्या बाबीपासून आपण सुरुवात करूया. कोन ABC बरोबर 75 अंश आणि कोन EDC बरोबर 75 अंश. या कोनांची मापे समान आहे हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून हे कोन एकरूप आहे. म्हणून त्रिकोण DCE हा त्रिकोण DCE व त्रिकोण BCA या दोन त्रिकोणांचं जर निरीक्षण केलं आपण तर कोन CDE एकरूप कोन CBA, CDE एकरूप कोन CBA, कारण या दोन्हीही कोनांचं माप 75 अंश आहे आणि समान माप असल्यामुळे समान मापाचे कोन आहेत, म्हणून या दोन्ही त्रिकोणांमधील कोन CBA आणि कोन CDE हे एकरूप झालेले आहेत. त्यानंतर कोन DCE लहान त्रिकोणामधला कोन DCE आणि हा मोठा जो त्रिकोण आहे त्रिकोण BAC यामधला कोन BCA, कोन BCA आणि कोन DCE हे दोन्ही त्रिकोणांमधलं सामायिक कोन आहे, म्हणून कोन DCE एकरूप कोन BCA, कारण दोन्ही त्रिकोणांमध्ये हा कोन C जो आहे तो सामायिक आहे. मात्र या दोन्ही त्रिकोणांमध्ये त्रिकोण DCE आणि त्रिकोण BCE मध्ये दोन एकरूप असलेल्या कोनांच्या जोड्या आहेत. या ठिकाणी ही पहिली जोडी एकरूप कोनांची आणि ही दुसरी जोडी. मग तिथे दोन त्रिकोणांमध्ये जर एकरूप असलेल्या कोनांच्या दोन जोड्या असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण DCE हा लहान त्रिकोण DCE समरूप त्रिकोण BCA, त्रिकोण DCE समरूप त्रिकोण BCA त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार दोन एकरूप कोनांच्या जोड्या आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून कोको कसोटीनुसार हे त्रिकोण समरूप होतात. या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे की कोणत्या संगतीनुसार हे समरूप होतात. तर जर आपण निरीक्षण केलं, या ठिकाणी कोन CDE हा एकरूप आहे कोन CBA याच्याशी. मग जे कोन एकरूप असतात त्यांचे शिरोबिंदू हे संगत शिरोबिंदू होतील, म्हणून कोन CDEचा शिरोबिंदू D आणि कोन CBA याचा शिरोबिंदू B, म्हणजे D संगत B हे झाले संगत शिरोबिंदू. D संगत B. दुसरा कोन C हा दोन्ही त्रिकोणांमधला सामायिक कोन आहे, म्हणून शिरोबिंदू C संगत शिरोबिंदू C. आता दोन्ही त्रिकोणांमधले उरलेले शिरोबिंदू DCE मधला शिरोबिंदू राहिला E आणि BCA मधला A यांची जोडी लागेल, म्हणून शिरोबिंदूंची संगती DCE एकास एक संगत BCA या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. तर याप्रमाणे हे पहिलं उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. यामध्ये सोबतच्या आकृतीत दिलेले त्रिकोण समरूप आहेत का? पुन्हा तसाच प्रश्न आहे पहिल्या उदाहरणाप्रमाणे, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. मग इथे निरीक्षण करा, इथे कोनांचा उल्लेख नाही आहे. इथे त्रिकोण PQRच्या बाजू दिलेल्या आहेत आणि त्रिकोण LMNच्या बाजू दिलेल्या आहेत. बाजू PQ 6 एकक, बाजू QR 8 एकक आणि बाजू PR 10 एकक. त्याचप्रमाणे त्रिकोण LMNमध्ये बाजू LM 3 एकक, बाजू MN 4 एकक आणि बाजू LN 5 एकक आहे.
दोन्ही त्रिकोणांच्या बाजू दिलेल्या आहेत, कोन दिलेले नाहीत. म्हणजे आपल्याला इथे बाजू ज्या कसोटीमध्ये समाविष्ट आहेत, अर्थात बाकोबा कसोटी किंवा बाबाबा कसोटी, पण इथे कोन नसल्यामुळे बाकोबा कसोटीचा विचार होणार नाही. बाबाबा कसोटीनुसार समरूप होतात का ते आपण पाहूया. मग सर्वप्रथम या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN याच्यामध्ये संगत बाजूंची गुणोत्तर पाहू. मग आता पहिली जी संगत बाजूंची जोडी आहे PQ, याची संगत बाजू आहे LM. मग ही जोडी लिहूया आपण. PQला छेद LM, संगत बाजूंचे गुणोत्तर. PQची किंमत 6 एकक आणि LMची किंमत 3 एकक, म्हणून 6ला छेद 3. इथे आपण 6 आणि 3 दोघांनाही 3ने भाग जातो. 3नी भाग दिल्यावर आपल्याला अतिसंक्षिप्त रूप मिळेल 2/1, कारण गुणोत्तर नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहित असतात. म्हणून PQ आणि LM या संगत बाजूंचं गुणोत्तर आलं 2/1, 2:1. आता दुसरी संगत बाजूंची जी जोडी आहे ती या ठिकाणी QRची संगत बाजू आहे MN. मग यांचं गुणोत्तर QRला छेद MN बरोबर 8ला छेद 4, 8/4. याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर आपल्याला मिळेल 2/1. म्हणजे पुन्हा दुसऱ्या संगत बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते सुद्धा आलं 2/1. आता उरलेली संगत बाजूंची जोडी आहे PR आणि LN. यांचं गुणोत्तर लिहूया. किमती ठेवून सोपं रूप दिलं, या ठिकाणी गुणोत्तर मिळालं आपल्याला 2/1. आता तिसरी संगत बाजूंची जोडी PRला छेद LN. PRची किंमत 10 एकक, LNची किंमत 5 एकक. 10ला छेद 5, 10/5 म्हणजेच 2/1. किमती ठेवल्या सोपे रूप दिलं. मग जर आपण तिन्ही संगत बाजूंची गुणोत्तरं पाहिलीत, पहिलं गुणोत्तर, दुसरं गुणोत्तर आणि तिसरं गुणोत्तर, तर ही गुणोत्तरं समान आहेत. गुणोत्तरं समान म्हणजेच या बाजू प्रमाणात आहेत. मग समीकरण 1, 2 आणि 3 वरून एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंची प्रमाणात आहे, कारण या संगत बाजूंची गुणोत्तरं कशी आहेत? समान आहेत. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी प्रमाणात आहेत. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN आणि त्रिकोण समरूपतेच्या बाबाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. याप्रमाणे दुसरं उदाहरण सोडवायचे आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. 8 मीटर AC हा एक खांब दाखवलेला आहे. AC रेषाखंड एक खांब दर्शवतो 8 एकक, 8 मीटर लांबीचा उंचीचा. आणि दुसरा जो खांब आहे PR, याची उंची आहे 4 मीटर. हे दोन्ही खांब जे आहेत ते जमिनीवर उभे आहेत, म्हणजे जमिनीला लंब आहेत असं या ठिकाणी दिले आहे. सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाची सावली 6 मीटर. लहान खांब PR आहे आणि याची सावली आहे QR, तर ही आहे 6 मीटर. तर त्याचवेळी मोठ्या खांबाची सावली किती मीटर असेल? AC जो मोठा खांब आहे, या खांबाची सावली जी असेल त्याची लांबी आपल्याला काढायची आहे. आता या ठिकाणी हे पण उदाहरण आपल्याला समरूप त्रिकोणांच्या कसोटीनुसार सोडवायचं आहे. आता 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत, म्हणजे जमिनीला लंब आहेत. याच्यामुळे त्रिकोण PRQ आणि त्रिकोण ACB मध्ये कोन PRQ हा 90 अंशाचा आहे आणि कोन ACB 90 अंशाचा आहे. दोन्ही कोन काटकोन आहेत, म्हणून कोन PRQ एकरूप कोन ACB, कारण या प्रत्येकाचं माप 90 अंश हे काटकोन आहे, म्हणून हे दोन कोन एकरूप झालेत. त्यानंतर कोन QPR एकरूप कोन BAC. आता हे कोन एकरूप का आहेत? कारण दोन्ही खांबांच्या सावल्या या एकाच वेळी समान वेळी पडत आहेत आणि AB आणि PQ ही सूर्यकिरणांची दिशा असेल तर सूर्यकिरणांनी खांबांच्या वरच्या टोकाशी केलेले कोन देखील समान असतात. एकाच वेळी सूर्यकिरणांनी या खांबांच्या वरच्या टोकाशी केलेले कोन समान असतील, म्हणून कोन QPR हा कोन BAC याच्याशी एकरूप आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांमध्ये त्रिकोण PRQ आणि त्रिकोण ACB
या दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप कोनांच्या दोन जोड्या आपल्याला मिळाल्या. PRQ एकरूप ACB आणि QPR एकरूप BAC. मग जर एकरूप कोनांच्या दोन जोड्या असतील तर ते त्रिकोण समरूप असतात कोको कसोटीनुसार. म्हणून त्रिकोण PRQ समरूप त्रिकोण ACB. मग आता त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून या ठिकाणी PRची संगत बाजू AC आणि QRची संगत बाजू BC. मग संगत बाजू प्रमाणात म्हणजे संगत बाजूंचे जे गुणोत्तर आहेत ते समान आहे. म्हणून PRला छेद AC हे गुणोत्तर QRला छेद BC या गुणोत्तराशी समान आहे, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता याच्या किमती ठेवू आपण. या ठिकाणी PRची किंमत 4 एकक आहे, 4 मीटर. ACची किंमत 8 मीटर आहे. QRची किंमत 6 मीटर आहे. आणि BCची किंमत, BC जी मोठ्या खांबाची सावली आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे, ती समजा आहे x एकक. या ठिकाणी किमती ठेवल्यावर 4/8 बरोबर 6/x हे मिळालं आपल्याला. आता इथे तिरकस गुणाकार करूया. मग पहिल्या गुणोत्तरातील अंश दुसऱ्या गुणोत्तरातील छेद म्हणजेच x गुणेला 4. दुसऱ्या गुणोत्तरातील अंश पहिल्या गुणोत्तरातील छेद 6 गुणेला 8. तिरकस गुणाकार केला. या ठिकाणी 6 गुणेला 8 48. 4 उजवीकडे पक्षांतर केलं, x बरोबर 48/4. म्हणून मोठा जो खांब आहे AC याची लांबी 12 मीटर ही जी आहे AC या खांबाच्या सावलीची लांबी असेल 12 मीटर. हे झालं या उदाहरणाचं उत्तर. तिसरं उदाहरण क्रमांक 4. त्रिकोण ABC. त्रिकोण ABC मध्ये रेषाखंड AP लंब बाजू BC. AP लंब बाजू BC. रेषाखंड BQ लंब बाजू AC. BQ हा बाजू AC वर काढलेला लंब आहे. B'P', याचा अर्थ बिंदू P हा बिंदू P आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. A'Q', याचा अर्थ Q हा बिंदू A आणि C यांच्या दरम्यान आहे. तर सिद्ध करा की, प्रश्न असा विचारला आहे की त्रिकोण CPA, आकृतीत पहा, CPA हा आतमध्ये असलेला त्रिकोण, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. CPA हा त्रिकोण आणि CQB हा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि जर AP बरोबर 7 एकक, APची लांबी 7 एकक, BQ बरोबर 8 एकक, BC बरोबर 12 एकक, तर आपल्याला ACची किंमत काढायची. यामध्ये जे दिलेलं आपल्याला ते पहा एकदा. या ठिकाणी दिलेले घटक लिहिले, AP लंब BC, BQ लंब AC, दरम्यानता लिहिले B'P'C, A'Q'. दिलेले जे घटक आहेत ते लिहिले. त्यानंतर आता त्रिकोण CPA हा त्रिकोण, काटकोन त्रिकोण दिसतोय, आणि त्रिकोण CQB या दोन त्रिकोणांमध्ये कोणते घटक एकरूप आहे ते पाहूया. मग कोन CPA एकरूप कोन CQB, कारण दोन्ही कोन 90 अंशाचे आहे, प्रत्येकी 90 अंशाचे आहेत, म्हणून हे दोन कोन एकरूप होतील. त्यानंतर दोन्हीही त्रिकोणांमध्ये CPA मधला कोन C, तर आपण पाहिलं ACP म्हणजेच कोन C आणि CQB मधला कोन C BCQ, दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन C हा सामायिक आहे. या दोन्ही त्रिकोणांमध्ये पुन्हा एकरूप कोनांच्या दोन जोड्या मिळाल्या, म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. CPA समरूप त्रिकोण CQB, त्रिकोण समरूपतेची कोको कसोटी. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. मग त्रिकोण समरूप तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात, म्हणून APला छेद BQ, उंचीला छेद उंची, पायाला छेद पाया. मग या ठिकाणी AQला छेद BQ बरोबर AC हा कर्ण घेतला आपण, कर्णला छेद कर्ण. तर CPA मध्ये AC हा कर्ण आहे आणि CQB मधला कर्ण आहे BC.
उंचीला छेद उंची, कर्णला छेद कर्ण, म्हणून ए पीला छेद बी क्यू, ए सीला छेद बी सी. संगत बाजूंची गुणोत्तरे लिहिली आपण. आता त्याच्या किमती ठेवू. ए पीची किंमत आहे 7 एकक, बी क्यूची किंमत 8 एकक, बी सीची किंमत 12 एकक, ए सीची किंमत आपल्याला काढायची आहे. किमती ठेवू. 7/8 बरोबर ए सीला छेद 12. पुन्हा तिरकस गुणाकार करू. या ठिकाणी ए सी गुणेला 8, 7 गुणेला 12. 8 उजवीकडे आणले आणि 7 आणि 12 यांचा गुणाकार 84. 84/8. ए सीची किंमत आली 10.5 एकक. उदाहरण क्रमांक 5. समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर. पी क्यू ही बाजू एस आरला समांतर आहे. ए आर हा जो कर्ण पी आरचा भाग आहे हा ए पीच्या 5 पट आहे आणि ए एस जो कर्ण एस क्यूचा भाग आहे, या ठिकाणी ए एस हा ए क्यूच्या 5 पट आहे. ए एस बरोबर 5 ए क्यू, म्हणजे ए एसची लांबी ही ए क्यूच्या लांबीच्या 5 पट आहे. तर सिद्ध करा की एस आर ही बाजू पी क्यू या बाजूच्या 5 पट आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी दिलेला जे घटक आहे समलंब चौकोन पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे, म्हणजे यामध्ये समांतर बाजूंची जोडी बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर. आता या दोन समांतर बाजू आहे आणि कर्ण क्यू एस याला जर आपण छेदिका गृहीत धरलं, या ठिकाणी समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे होणारे या ठिकाणी कोन पी क्यू एस आणि कोन क्यू एस आर, पी क्यू एस आणि क्यू एस आर हे परस्परांचे व्युत्क्रम कोन होतात. मग रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात, म्हणून कोन पी क्यू एस एकरूप कोन क्यू एस आर. समांतर रेषांमुळे होणारे व्युत्क्रम कोन हे त्याचं कारण आहे. मग या ठिकाणी पी क्यू एस म्हणजेच कोन पी क्यू ए, कारण ए हा बिंदू एस आणि क्यूच्या मध्ये आहे. एस डॅश ए डॅश क्यू म्हणजेच पी क्यू एस आणि पी क्यू ए हे वेगवेगळ्या नावांचे पण समान कोन आहेत, म्हणून पी क्यू ए एकरूप पी क्यू ए हा एकरूप असेल आर एस ए म्हणजेच क्यू एस आर. पी क्यू एस हा क्यू एस आरशी एकरूप आहे. पी क्यू एस म्हणजेच पी क्यू ए आणि क्यू एस आर म्हणजेच आर एस ए, म्हणून कोन पी क्यू ए एकरूप कोन आर एस ए. एकाच कोनांची भिन्न नावे. त्यानंतर जे दिलेलं आहे ते पहा. ए आर बरोबर 5 गुणेला ए पी आणि ए एस बरोबर 5 गुणेला ए क्यू हे आपल्याला दिलेलं आहे. आता जर या ठिकाणी ए आर जे डावीकडे आहेत ते उजवीकडे आणले, पक्षांतर मग इकडे आणले तर छेदस्थानी जातील, आणि 5 जे उजवीकडे आहेत ते डावीकडे नेले तर इकडे होईल 1/5 हे शेवटी लिहिले तिथे. त्याचप्रमाणे ए एसचं पक्षांतर केलं तर ए क्यूला छेद ए एस होईल, आणि 5 जो सहगुणक आहे तो डावीकडे नेला तर 1/5 होईल, म्हणजे ए क्यूला छेद ए एस याची किंमत 1/5 होईल. त्याचप्रमाणे ए पीला छेद ए आर याची पण किंमत 1/5 होईल. म्हणजे या दोन्ही गुणोत्तरांची किंमत सारखी आहेत, म्हणजे या दोन्ही गुणोत्तर समान झाले. या ठिकाणी त्रिकोण ए क्यू पी हा लहान त्रिकोण आणि त्रिकोण ए आर एस हा मोठा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन पी क्यू ए एकरूप कोन आर एस ए हे आपण सिद्ध केलेलं आहे समीकरण 1 मध्ये. या ठिकाणी कोन पी क्यू ए एकरूप कोन आर एस ए समीकरण 1 हे या ठिकाणी सिद्ध केले, म्हणून हे आपण इथे एकरूप लिहिले. त्यानंतर कोन क्यू ए पी आणि कोन एस ए आर, क्यू ए पी आणि एस ए आर हे परस्परांचे विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोनांची मापे समान असतात, म्हणजेच ते एकरूप असतात, म्हणून कोन क्यू ए पी एकरूप कोन एस ए आर परस्परांचे विरुद्ध कोन. या त्रिकोण ए क्यू पी आणि ए आर एसमध्ये
एकरूप कोनांच्या दोन जोड्या मिळाल्या म्हणून त्रिकोण AQP समरूप त्रिकोण ARS त्रिकोण समरूपतेची कोको कसोटी. मग त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच संगत बाजूंची गुणोत्तरे सारखी असतात. म्हणून PQ ची संगत बाजू SR म्हणून PQ ला छेद SR हे गुणोत्तर बरोबर AQ ला छेद AS या गुणोत्तराशी समान असेल, बरोबर AP ला छेद AR हे तिन्ही गुणोत्तर समान आहे. आता AQ ला छेद AS आणि AP ला छेद AR याची किंमत आहे 1/5 आणि ही दोन्ही गुणोत्तर PQ ला छेद SR शी समान आहे, म्हणजे PQ ला छेद SR ची किंमतसुद्धा असेल 1/5. या ठिकाणी PQ ला छेद SR बरोबर 1/5 तिरकस गुणाकार केला आपण तर या ठिकाणी मिळेल 1 गुणिले SR म्हणजे SR आणि 5 गुणिले PQ म्हणजे 5 PQ हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. याप्रमाणे 5वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. उदाहरण क्रमांक 6. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, AB ही बाजू DC ला समांतर आहे. कर्ण AC आणि कर्ण BD बिंदू O मध्ये छेदतात. कर्ण AC हा कर्ण आणि BD बिंदू O मध्ये छेदतात. AB बरोबर 20 एकक, बाजू AB ची लांबी 20 एकक, DC बरोबर 6 एकक, OB बरोबर 15 एकक, तर OD ची लांबी काढायची आहे, किंमत काढायची. या ठिकाणी जे आपल्याला दिलं आहे ते आपण लिहिलं. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC आणि कर्ण BD बिंदू O मध्ये छेदतात हे आपल्याला दिलेलं आहे. जे घटक त्यांच्या लांबी आपण लिहिल्यात. त्यानंतर कोन CDB आणि कोन ABD या समांतर बाजू आहेत आणि जर छेदिका म्हटली तर हे CDB आणि ABD हे व्युत्क्रम कोन होतील. समांतर रेषांमुळे होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात, म्हणून कोन CDB एकरूप कोन ABD. मग CDB म्हणजेच कोन CDO आणि ABD म्हणजेच कोन ABO, म्हणून कोन CDO एकरूप कोन ABO. एकाच कोनांची भिन्न नावे. समीकरण 1. आता त्रिकोण COD या त्रिकोणामध्ये COD आणि त्रिकोण AOB या दोन त्रिकोणांमध्ये एकरूप घटक लिहूया. मग कोन CDO एकरूप कोन ABO हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे समीकरण 1 मध्ये, म्हणून याला कारण लिहिलं समीकरण 1 वरून. त्याचप्रमाणे कोन COD आणि कोन AOB हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन एकरूप असतात, म्हणून कोन COD एकरूप कोन AOB परस्परांचे विरुद्ध कोन हे कारण. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप कोनांच्या दोन जोड्या आहेत, म्हणून त्रिकोण COD समरूप त्रिकोण AOB, कारण त्रिकोण समरूपतेची कोको कसोटी. त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून COD आणि AOB यांच्या संगत बाजूंच्या जोड्या लिहिल्या. DC ला छेद AB, DC ला छेद AB या बाजूंचं गुणोत्तर OD ला छेद OB या बाजूंच्या गुणोत्तर एवढं असेल. DC ला छेद AB बरोबर OD ला छेद OB. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्यांचे गुणोत्तर सारखे असतात. इथे किमती ठेवल्या. DC ची किंमत 6 एकक दिलेली आहे, AB ची किंमत 20 एकक ती इथे ठेवली, OD ची किंमत काढायची आहे आणि OB ची किंमत आपल्याला दिलेली आहे 15 एकक. किमती ठेवल्या. आता तिरकस गुणाकार केला आपण. OD गुणिला 20 आणि 6 गुणिला 15. OD बरोबर 15 गुणिला 6 90. 20 उजवीकडे आणले, गुणाकार आहे उजवीकडे आणल्यावर भागाकार होईल, म्हणून OD बरोबर 90/20. 9 म्हणजेच 9/2. OD ची किंमत आली 4.5 एकक. या प्रकारे 6वं उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतर उदाहरण क्रमांक 7. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असून समांतरभुज चौकोनाच्या आपल्याला माहिती आहे की समोरासमोरील बाजू या
समांतर असतात. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असून बिंदू ई हा बिंदू ई बाजू BC वर आहे. ई हा बाजू BC वर आहे. रेषा DE किरण ABला रेषा DE या ठिकाणी ही रेषा DE जर वाढवला तर रेषा DE म्हणता येईल. रेषा DE किरण ABला बिंदू T मध्ये छेदते. रेषा DE किरण ABला बिंदू T मध्ये छेदते. तर सिद्ध करा की DE गुणेला B बरोबर CE गुणेला TE. DE गुणेला B बरोबर CE गुणेला TE हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे दिलेलं आहे चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे ते आपण लिहिलं. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात म्हणून बाजू AB समांतर बाजू CD आणि AT जर AB समांतर CD आहे तर AB हा किरण ATचा भाग आहे म्हणून AT समांतर CD असेल. आता जर AT समांतर CD आहे आणि BCला त्यांची छेदिका म्हटलं आपण या ठिकाणी AT समांतर CD या दोन उभ्या रेषा आणि ही आडवी रेषा त्यांची रेषा BC त्यांची छेदिका म्हणालो आपण. तर कोन TBE आणि कोन D या ठिकाणी कोन TBE आणि कोन DCE हे जर दोन कोन पाहिले तर आपण हे होतात व्युत्क्रम कोन. समांतर रेषांमुळे होणारे व्युत्क्रम. AT समांतर DC आणि BC त्यांची छेदिका म्हणजे कोन TBC म्हणजेच कोन TBE आणि कोन DCE हे व्युत्क्रम कोन होतात म्हणून कोन TBE एकरूप कोन DCE समांतर रेषांमुळे होणारे व्युत्क्रम कोन. समीकरण 1. त्याचप्रमाणे आता या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे. त्रिकोण TBE आणि त्रिकोण DCE. TBE हा त्रिकोण आणि त्रिकोण DCE यामध्ये एकरूप घटक लिहूया. कोन TBE एकरूप कोन DCE समीकरण 1 मध्ये आपण सिद्ध केलेलं आहे. कोन TBE एकरूप कोन DCE समीकरण 1 वरून. त्याचप्रमाणे कोन BET एकरूप कोन CED BET एकरूप कोन CED हे परस्परांचे विरुद्ध कोन आहे. म्हणून या त्रिकोणांमध्ये एकरूप कोनांच्या दोन जोड्या आल्यात. ही पहिली जोडी दुसरी जोडी म्हणून त्रिकोण TBE समरूप त्रिकोण DCE त्रिकोण समरूपतेची कोको कसोटीनुसार. मग त्रिकोण समरूप पुन्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात म्हणून BEला छेद C हे गुणोत्तर बरोबर TEला छेद D. संगत बाजूंची गुणोत्तर सारखी आहेत समरूप त्रिकोण असल्यामुळे. तिरकस गुणाकार केला या ठिकाणी D गुणेला B बरोबर C गुणेला T आणि हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. तिरकस गुणाकार केल्यावर आपण हे सिद्ध केलेलं आहे. 8वं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. सोबतच्या आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. रेषाखंड AC आणि रेषाखंड BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. आणखी आपल्याला गुणोत्तर समान दिलेली आहेत. APला छेद CP हे गुणोत्तर समान आहे BPला छेद DP या गुणोत्तराशी. असं जर असेल तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की त्रिकोण ABP हा त्रिकोण आणि त्रिकोण CDP हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. मग आपण आता जे दिलेले घटक आहे त्यापासून सुरुवात करूया. रेख APला छेद रेख CP हे गुणोत्तर समान आहे रेख BPला छेद DP. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत APची संगत बाजू CP याचं गुणोत्तर आणि BPची संगत बाजू DP या गुणोत्तराशी समान आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या ज्या आहेत त्यांची गुणोत्तर समान आहेत म्हणजे या बाजू प्रमाणात आहे. आता AP आणि BP
म्हणजे ए पी आणि पी बी यांनी समाविष्ट केलेला कोन आहे ए पी बी, आणि डी पी आणि पी सी यांनी समाविष्ट केलेला कोन आहे डी पी सी किंवा सी पी डी म्हणता येईल. मग आता ए पी बी आणि सी पी डी हे परस्परांची विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी कोन ए पी बी एकरूप, ए पी बी एकरूप कोन सी पी डी, ए पी बी एकरूप कोन सी पी डी, याला कारण परस्परांचे विरुद्ध कोन. या दोन्ही त्रिकोणांमध्ये संगत बाजूंच्या 2 जोड्या या प्रमाणात आहेत, आणि या जोड्यांमधील ज्या बाजू आहेत ए पी आणि बी पी यांनी समाविष्ट केलेला कोन ए पी बी आणि सी पी आणि डी पी यांनी समाविष्ट केलेला कोन सी पी डी हे कोन एकरूप आहेत. म्हणून हे दोन्ही त्रिकोण समरूप, आणि इथे जो क्रम आहे बाजू कोन बाजू म्हणजे त्रिकोण समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप होतात. आणि आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं की हे 2 त्रिकोण समरूप आहे. तर बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप होतात. यानुसार 8वं उदाहरण सोडवलेलं आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 9 सराव संच 1.3 मधील शेवटचे उदाहरण. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू डी हा बाजू बी सीवर असून बिंदू डी हा बाजू बी सीवर आहे, आणि कोन बी ए सी, त्रिकोण ए बी सीचा हा कोन बी ए सी हा या लहान त्रिकोण ए डी सीचा, लहान त्रिकोण हा आतमधला त्रिकोण आहे, त्रिकोण ए डी सीच्या कोन ए डी सी याच्याशी कोन बी ए सी एकरूप आहे. कोन बी ए सी बरोबर कोन ए डी सी यांची मापे समान आहेत, म्हणजे हे एकरूप आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. तर सिद्ध करायचं आहे आपल्याला सी ए स्क्वेअर बाजू सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणेला सी डी हे आपल्याला सिद्ध करायचं. पुन्हा आपल्याला हा जो मोठा त्रिकोण आहे त्रिकोण बी ए सी आणि हा लहान त्रिकोण ए डी सी हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवता येतं का ते आपण पाहूया. कारण त्रिकोण समरूप असेल तर संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे त्यांची गुणोत्तरं सारखी असतात, आणि त्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येईल. मग जे दिलेलं आहे त्यापासून सुरुवात. कोन बी ए सी बरोबर कोन ए डी सी हे दिलेलं आहे, याला समीकरण 1 म्हणूया. कोन बी ए सी आणि कोन ए डी सी, मोठ्या त्रिकोणाचा कोन बी ए सी लहान त्रिकोण ए डी सीच्या कोन ए डी सी याच्याशी एकरूप आहे. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये पहा, त्रिकोण बी ए सी मधला कोन ए सी बी आणि त्रिकोण ए डी सी मधला कोन ए सी डी हे दोन्ही त्रिकोणांमधला सामायिक कोन आहे, आणि सामायिक असल्यामुळे तो एकरूप असेल. मग या ठिकाणी कोन बी ए सी एकरूप कोन ए डी सी हे आपल्याला दिलेलं आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये. हे घटक एकरूप आहे म्हणून समीकरण 1 दिलं याला, आणि त्यावरून लिहिले त्रिकोण बी ए सी आणि कोन ए डी सी, त्रिकोण ए डी सीमध्ये कोन बी ए सी एकरूप कोन ए डी सी. त्यानंतर कोन ए सी बी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कोन ए सी बी एकरूप कोन ए सी डी, लहान त्रिकोणामधील कोन ए सी डी याच्याशी एकरूप आहे, कारण ए सी बी आणि ए सी डी हे दोन्ही त्रिकोणांमधील सामायिक कोन आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप कोनांच्या 2 जोड्या झाल्या, म्हणून त्रिकोण बी ए सी समरूप त्रिकोण ए डी सी. कारण आपल्याला सांगता येईल त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप होतात. मग त्रिकोण समरूप म्हणून त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तरं सारखी असतात. या गुणधर्मानुसार सी एची संगत बाजू, त्रिकोण पी ए सीमधील सी एची संगत बाजू या ठिकाणी येते सी डी, लहान त्रिकोणाची बाजू सी डी येते. मग सी एला छेद सी डी याचं गुणोत्तर सी बी, मोठ्या त्रिकोणाची त्रिकोण बी ए सीची बाजू सी बी याची लहान त्रिकोणामधील संगत बाजू येईल सी ए, म्हणून सी बीला छेद सी ए हे दुसरे संगत बाजूंची जोडी झाली. या ठिकाणी त्रिकोण समरूप म्हणून यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्यांची गुणोत्तर सारखी, म्हणून सी एला छेद सी डी बरोबर सी बीला छेद सी ए, संगत बाजू प्रमाणात. तिरकस गुणाकार करू आपण. सी ए गुणेला सी ए
आणि सी बी गुणिला सी डी. या ठिकाणी तिरकस गुणाकार जर केला आपण तर आपल्याला मिळेल सी ए गुणिला सी ए म्हणजे सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणिला सी डी. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. या पद्धतीने आपण सराव संच 1.3 मधील उदाहरणं सोडवलेली आहेत.